मैदानी मराठी माणूस विजयी होऊनी परतला, विजयी होऊनी परतला। जेव्हा मराठा भडकला तेव्हा भगवा झेंडा फडकला, 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 जेव्हा मराठा भडकला तेव्हा भगवा झेंडा फडकला। धन्य धन्य ते शूरवीर, धन्य धन्य ते मावळे थोर, धन्य ताना सेलार मामा कोंडाणा किल्ला जिंकिला। वा, असा केळवा लावा। धन्य धन्य ते शूरवीर, धन्य धन्य ते मावळे थोर, धन्य ताना सेलार मामा कोंडाणा किल्ला जिंकिला, धन्य ताना सेलार मामा, धन्य ताना सेलार मामा कोंडाणा किल्ला जिंकिला, कोंडाणा किल्ला जिंकिला। मराठा भडकला तेव्हा भगवा झेंडा फडकला, जेव्हा मराठा भडकला तेव्हा भगवा झेंडा फडकला, जेव्हा मराठा भडकला तेव्हा भगवा झेंडा फडकला। आणि हा इतिहास आणि हा शिवरायांचा प्रताप दिल्ली पर्यंत पोहोचला महाराज। हा. प्रताप मराठ्यांचा प्रताप मराठ्यांचा दिल्ली सगळला, बादशाह खवळून उठला, भली मोठी फौज घेऊन धाडले त्याने शाहिस्त्याला, शाहिस्ता तो निघाला मोती महालीहून थांबला। शाहिस्त्याला हे माहिती होत की हा लपलेला शिवबा केव्हा बाहेर येईल, या रयतेला छळलं पाहिजे, ही मंदिरं फोडली पाहिजे। आणि तसं करायला सुरुवात केली। छत्रपतीला वाईट वाटलं। शाहिस्ता तो निघाला पुण्यात येऊन थांबला, शेरी सांडले रे तेला, वार्ता कळली शिवबाला। शिवबानं काय केलं एवढ्या जबरदस्त सेनेपुढं उभं राहणं ठीक नव्हतं, मग काय केलं? गणिम काव्याने शिवरायाने केला हल्ला, शाहिस्ता पळ
तेव्हा भगवा झेंडा फडकला जेव्हा मराठा भडकला तेव्हा भगवा झेंडा फडकला जेव्हा मराठा भडकला तेव्हा भगवा झेंडा फडकला भगवा